हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन हट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। रोस्टेड चिकन दम बिर्याणीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपण महागडी अशी रोस्टेड चिकन बिर्याणी खातो, पण ती घरच्या घरी आणि अगदी कमी खर्चात आणि खूप जास्त अशी क्वांटिटीमध्ये तयार होणारी बिर्याणीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 3 पाव म्हणजे 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। त्याला 1 चम्मच आलं लसूण पेस्ट मॅरिनेट करायचं आहे। 1 चम्मच मीठ टाकलंय। अर्धा निंबाचा रस म्हणजे 1 चम्मच निंबाचा रस टाकला आहे। हे फर्स्ट मॅरिनेशन आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित आणि मिक्स करून हे 20 मिनिट असंच मुरवायला ठेवायचं। तोपर्यंत बासमती तांदूळ भिजून घ्यायचा। हा बासमती बिर्याणी राईस आहे, बासमती तांदूळ, आणि शक्यतोवर जुना तांदूळ निवडायचा। मी खूपदा बिर्याणी किंवा भात म्हणजे जी रेसिपी शेअर केलेली आहेत आधी, त्यामध्ये सांगितलेलं आहे की तांदूळ कोण्या क्वालिटीचा निवडायचा। आणि 20 मिनिटांनंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच बिर्याणी मसाला, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे त्याप्रमाणे तांदूळ निवडताना असा पांढरा शुभ्र तांदूळ नाही निवडायचा, जुन्यातला तांदूळ बिर्याणीसाठी घ्यायचा, त्याने आपली बिर्याणी सुटसुटीत होते। आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी भाजून घेतलेली आहे आणि अशी हातावर कुस्करून ती टाकायची। मिक्स करून घेते व्यवस्थित। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेट असं करून फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवू शकता। त्याने बिर्याणी खूप छान अशी चिकन मसाल्यांमध्ये कोट होते, मुरतं आणि टेस्ट छान येते। आणि ते ऑप्शनल आहे, फूड कलर वापरलेला आहे मी रेड, त्याच्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त प्रमाणात वापरू शकता। आता इथे एक मोठ्या टोपामध्ये भरपूर असं पाणी टाकलेलं आहे, जवळपास 2 लिटर पाणी ठेवलेलं आहे उकडायला। त्यामध्ये 4 तेजपान, 4 विलायची, 1 मोठी विलायची, दालचिनी, 8 ते 9 मिरे, 4 लवंग, 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि पाव चम्मच शहाजिरे आहे, 1 चम्मच जिरे साधा, आणि पाणी भरपूर ठेवलेलं आहे। तर याच्यामध्ये मीठ मी जवळपास 3 चम्मच मीठ घेतलेलं आहे, तुम्ही थोडं कमी अधिक करू शकता, पण त्या भाताला मीठ छान असं लागलं पाहिजे, कारण आपण पाण्यामधून भात बाहेर काढणार आहोत, तर त्याला थोडं मीठ लागलं पाहिजे। आता या सुरुवातीला मी 8 ते 10 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून ते तळून घेतलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये चिकनला जे मसाला लावून ठेवला तर अर्धा तास पुन्हा मी ते मॅरिनेट करायला ठेवलेलं, आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर हे आता तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर हे फ्राय करून घ्यायची। 2 मिनिटानंतर याची एक साईड पलटी करून घ्यायची आणि झाकण ठेवून हे आणखीन 3 ते 4 मिनिट होऊ द्यायचं, म्हणजे आपलं चिकन 70 ते 80% छान शिजून येणार आणि फ्राय होणार। आणि आता झाकण ठेवून 3-1 मिनिट हे फ्राय होऊ द्यायचं चांगलं। झाकण ठेवल्याने ते थोडंसं शिजते। सुरुवातीला झाकण नाही ठेवायचं, कारण त्याला पाणी सुटेल आणि ते फ्राय होण्याऐवजी त्याला पाणीच त्याचं हे होणार। तर असं फ्राय झालं पाहिजे, तर सुरुवातीला 2 मिनिट ते विदाऊट झाकण ठेवायचं, आधी पलटून घ्यायचं आणि नंतर 3 मिनिट ते असे फ्राय करून घ्यायचे। बघू शकता एक
पहिले हे काढून घेतले, पुन्हा दुसरं टाकलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवलेला तांदूळ तो टाकलेला आहे। सुरुवातीलाच तांदूळ भिजवून ठेवलेला आहे, अर्धा तास तांदूळ असं भिजवून ठेवायचा, म्हणजे तो छान फुलतो, शिजून येतो लवकर। आणि इथं तेल मी पाण्यामध्ये 2 माप तेल टाकलेलं आहे। तेलाने भात सुटसुट होते आणि अर्धा निंबाचा रस टाकलेला आहे, ते नाही दाखवलेलं आहे, म्हणजे तो स्किप झाला तेवढा व्हिडिओ। आणि बघू शकता 70% हा भात शिजलेला आहे। आपल्याला ओव्हरकुक नाही करायचं आहे। उकळी आल्यानंतर 5-1 मिनिटातच त्याला हे करून घ्यायचं, 5 ते 6 मिनिटाच्या आतच त्याला काढून घ्यायचा आणि तो पूर्ण गाळून मोठ्या परातीमध्ये असं पसरून ठेवायचा, म्हणजे त्याची जी शिजण्याची कुकिंग प्रोसेस थोडीशी कमी होते। आता त्या उरलेल्या तेलामध्येच मी तेलाचा भरपूर प्रमाणात असा वापर नाही केलेला आहे, त्या फ्राय केलेल्या तेलामध्येच 4 मध्यम आकाराची टोमॅटो उभी चिरून घेतलेली आहे, ते टाकले सुरुवातीला आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे होऊ द्यायचे, म्हणजे टोमॅटो छान शिजून येतील। आणि इथे एक छोटा खोबऱ्याचा तुकडा, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं असं हे बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। सुरुवातीला मॅरिनेट करतानाही आलं लसूणची 1 चमच आलं लसूणची पेस्ट मी टाकलेली होती आणि आता वाटून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा। दोन ते 3 मिनिटांनी बघू शकता तेल छान साईडला तेल सुटलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये तळलेला कांदा जो घेतलेला, तळून घेतलेला आहे कांदा, तो अर्ध्यापेक्षा जास्त याच्यामध्ये टाकायचा, थोडासा फक्त, आणि थोडासा कांदा ठेवलेला आहे तळलेला, जेव्हा लेअर लावणार आहे मी तेव्हा त्यासाठी वापरणार लेअरसाठी। तर आता असं मिक्स करून घेते। सुरुवातीलाच कांदा नाही टाकलेला आहे, टोमॅटो होऊ दिले, मसाला होऊ दिला, आलं लसूण आणि खोबरं जे टाकलेलं आहे त्याचा, आणि त्यानंतर तळलेला कांदा टाकला आहे, कारण कांदा ऑलरेडी तळून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला शिजवण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे। आणि खोबरं आलं लसूण पेस्ट ताजी खोबऱ्याने खूप छान अशी या बिर्याणीला टेस्ट येते। नक्की माझ्या या पद्धतीने बनवून बघा। आता इथं सुके मसाले साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेले आहे, त्याप्रमाणे सर्व मसाले घेतले आणि ते टाकलेले आहेत। मिक्स करून घेते व्यवस्थित। व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे मसाले टाकल्यानंतर 1 मिनिट आणखीन होऊ द्यायचे। तेलाचं प्रमाण अजिबातही जास्त नाही आहे, कमी तेलामध्ये कांदा तळला, त्याच्यानंतर त्यामध्येच थोडं ते चिकनही तळून घेतलं आणि थोडंसं आणखीन वरून तेल टाकलं आहे। आता आपण ज्या मसाल्यामध्ये चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। अर्धी वाटी दही आहे, आता दही टाकलं आहे। सर्व मसाला झाल्यानंतर दही टाकायचं। व्यवस्थित 1 मिनिट होऊ द्यायचे दही टाकल्यानंतर, आणि अर्धी वाटी पाणी त्याच्यामध्ये, अर्धी वाटी पाणी आता ॲड केलेलं आहे। थोडा वेळ मसाला, म्हणजे आणखीन 2 ते 3 मिनिट हा मसाला शिजला पाहिजे, त्यासाठी अर्धी वाटी पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे। इथे पाण्याचा वापर अजिबात जास्त नाही करायचा। आणि चवीनुसार मीठ, मी 1 चम्मच इथे मीठ टाकले आहे, तुम्ही चवीनुसार टाका।
अजिबातही स्पायसी किंवा खूप खडे मसाले अशी खूप छान बिर्याणी होते. तर खडे मसाले तुम्हाला मी जेव्हा बिर्याणी भात शिजवला बिर्याणीचा तेव्हा टाकला आहे, तर ते तुम्ही काढूनही घेऊ शकता. फक्त फ्लेवरच त्याच्या भातामध्ये म्हणजे तांदूळामध्ये हे होणार. आणि आता याच्यामध्ये जे एकदम हे बोनलेस पीसेस आहेत तर ते मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. ग्रेव्हीमध्ये एकदम 5-6 पीस टाकले आहेत. याने ग्रेव्हीलाही छान अशी टेस्ट येणार आणि हे पीस थोडेसे शिजून येतील. आणि झाकण ठेवून 2-1 मिनिट हे होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचा. आता लेअर लावायला घेतले. सुरुवातीला एक मोठ्या टोपामध्ये खाली तळाशी राईस टाकून द्यायचा, भात असा पसरून टाकायचा आणि बघू शकता अतिशय सुटसुटीत असा भात झालेला आहे. एक लेअर भाताची खाली लावल्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची अशी बारीक करून घेतलेली पाने टाकले आणि तळून घेतलेला थोडासा कांदा टाकला आहे. आणि चिकनची जी ग्रेव्ही आहे पीस आणि अशी ग्रेव्ही स्प्रेड करायची भातावरती. अप्रतिम अशी ही बिर्याणी तयार होते. अजिबातही रंग किंवा काही वेगळं हे नाही टाकलेले आहे. घरच्या घरी आणि खूप छान अशी ही बिर्याणी तयार होते. तुम्हाला जेव्हा मी मॅरिनेट केलं तेव्हा मी थोडासा 1 चिमूट फूड कलर वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही नाही वापरला तरी चालेल, फक्त ते काय थोडासा रंग हे करेल. त्याऐवजी तुम्ही थोडी जास्त प्रमाणात काश्मीरी लाल मिरची पावडर वापरा. आणि ग्रेव्ही टाकून झाल्यानंतर रोस्ट करून घेतलेले म्हणजे आपण जे फ्राय करून घेतले ते पीस टाकलेले आहेत. आणि आता ती लेअर त्याच्यावरती तांदूळ भात उकळलेला तो असा स्प्रेड करून घ्यायचा. तुम्ही भात बघू शकता अतिशय मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. 1 चम्मच निंबाचा रस त्या भात उकळताना तांदूळ जेव्हा आपण शिजवतो तेव्हा टाकायचा, म्हणजे त्याने असं खूप छान असं पांढरा शुभ्र भात होतो. आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने वरून टाकले. तळलेला कांदा जशी आधी लेअर लावलेली आहे त्याच प्रकारे त्याच पद्धतीने दुसरी ही लेअर अशीच लावून घेते आहे. पार्टी असो, छोटे मोठे समारंभ असो, मुलांचा वाढदिवस असो किंवा असं गेट टुगेदर असू द्या, तुम्ही सहज 1 किलोची किंवा म्हणजे आता मी ही तुम्हाला 3 पावची बिर्याणी दाखवलेली आहे. आणखीन कधी 1 किलोची तुम्हाला जर थोडेसे जास्त 2 किलोच्या क्वांटिटीमध्ये तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी तुम्हाला नक्कीच बनवून दाखवेल. आणि याप्रमाणे हे प्रमाण घेऊन वापरलं तुम्ही बनवून बघितली तर तुमची बिर्याणी परफेक्ट होणार. आणि कुठेही मीठ, तिखट किंवा कुठले मसाले असे खूप जास्त कमी अजिबात होतील नाही आणि स्पायसी अजिबातही होत नाही. खूप छान ही बिर्याणी होते. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बनवली किंवा तुम्हाला आवडली तर कमेंटद्वारे आवर्जून कळवा. पुन्हा अशीच लेअर लावून भात त्याच्यावर स्प्रेड करते. आजची रोस्टेड चिकन दम बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नवीन दादा ताई असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. परफेक्ट असं चिकन 3 पाव म्हणजे 750 ग्रॅम आणि त्यालाच तांदूळ 700 ग्रॅम. थोडे कमी घेतले चालतील, जास्त नका घेऊ, कारण मग ग्रेव्ही जास्त होईल आणि ग्रेव्ही कमी होईल आणि तांदूळ भात जास्त होणार. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता मी 3 लेयर्स लावलेत, पण व्यवस्थित ग्रेव्ही आणि राईसही परफेक्ट झालेलं आहे प्रत्येक लेयरला.
आणि असे पीसेस वगैरे टाकून पुन्हा दुसरी लेअर, तिसरी लेअरला आता हे झालेलं आहे, याच्यावरती भात टाकून द्यायचा, राईस. अगदी कोरडा भात म्हणजे अशी कोरडी बिर्याणी किंवा मग खूप असा मसाला वगैरे अशी अजिबातही होत नाही. खूप छान ही बिर्याणी होते. नक्की तुम्ही बनवून बघा. आणि जर तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर प्लीज कमेंटद्वारे कळवा. आणि वरून कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकले. अशा पद्धतीने या प्रकारे सर्व लेयर्स लावून झाले आहेत. आणि आता याच्यावरती साजूक तूप 2 चम्मच साजूक तूप टाका. छान टेस्ट येणार. तुम्ही जेव्हा ग्रेव्ही बनवता त्यामध्येही टाकले तरी चालेल. आणि जे तांदूळ आपण उकडून घेतलेले होते त्याचं पाणी अर्धी वाटी असं साईडला पाणी टाकायचं, कारण साईडला राईस असा हे होऊ शकतो, कोरडा म्हणजे जळू शकतो किंवा कोरडा होऊ शकतो. आणि मध्ये पण असं पाणी टाकून द्यायचं अर्धी वाटी. आणि झाकण ठेवायचं. लोखंडी तवा ठेवला, छान कडकडीत सुरुवातीला 5-1 मिनिट हाय फ्लेमवर तापून घ्यायचा. नंतर गॅसची फ्लेम टोप ठेवल्यानंतर आणखीन 5-1 मिनिट त्याची फ्लेम हायच राहू द्यायची. आणि गॅसची फ्लेम लो करून अर्धा तास, परफेक्ट हा असा अर्धा तास याला दम म्हणजे वाफू द्यायचा, दम द्यायची, त्या बिर्याणीला दम द्यायचा. आणि बघू शकता अर्ध्या तासानंतरही ते खोलायचं नाही. 15 ते 20 मिनिट तर गॅस बंद करून, अर्ध्या तासानंतर गॅस बंद करून 20 मिनिटानंतर टोप उघडलेलं आहे, झाकण. आणि बघू शकता सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. अगदी विकत मिळते हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये, त्यापेक्षाही छान झालेली आहे. आणि दिसायला तशीच खूप अशी मस्त दिसते आहे, छान झाली आहे. आणि दाणा बघू शकता अजिबातही तांदूळ असा तुटत नाही आहे, त्याचं भाताचे हे नाही होत आहे, तुकडा नाही होत आहे. परफेक्ट अशी बिर्याणी तयार झालेली आहे. रोस्टेड चिकन दम बिर्याणीची रेसिपी. तुम्ही आता हे 3 पाव म्हणजे 700 ग्रॅम तांदूळ आणि 750 ग्रॅम चिकन, तर याच्यामध्ये तुम्ही 5 व्यक्ती आरामशीर पोटभर असं जेवण खाऊ शकते. रोस्टेड चिकन दम बिर्याणीची रेसिपी मी आज बनवलेली आहे. आणि ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.